आजच्या एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन सिरीज मध्ये आपण एक प्रश्न घेतलेला आहे जो फक्त आज आपण ट्रिक्स आणि लॉजिकल अप्रोचवर सोडवणार आहे. हा अप्रोच केव्हा डेव्हलप होतो जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त PYQ सोडवत असतात तेव्हा हा अप्रोच डेव्हलप होतो. परंतु आता दिवसेंदिवस आयोगाचा ट्रेंड सुद्धा बदलत चाललेला आहे, तरी सुद्धा काही गोष्टी आहेत ज्या अप्रोचनी सोडू शकता. जसा हा प्रश्न आपण सोडवून दाखवणार आहे, खालीलपैकी कोणते विधान किंवा कलम जे 68 मध्ये समाविष्ट नाही. आता मी तुम्हाला ट्रिक सांगण्याच्या आधी काही गोष्टी समजून सांगते. कलम 168 बद्दल. भारतीय संविधानातील कलम 168 राज्यांच्या विधिमंडळाच्या म्हणजे स्टेट लेजिस्लेचर असं म्हणू शकता रचनेशी संबंधित आहे. या कलमानुसार प्रत्येक राज्यासाठी एक कायदे मंडळ असेल ज्यामध्ये राज्यपालांचा समावेश असेल आणि काही राज्यांमध्ये विधानसभा म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली व विधान परिषद लेजिस्लेटिव्ह काउन्सिल अशी दोन्ही सभागृह असतील आणि ज्यावेळेस एक सदनी असा विचार केला जातो त्यावेळेस फक्त विधानसभा म्हणून ते सभागृह ओळखले जाईल. अशा पद्धतीने सांगितलेले आहे कलम 168 मध्ये. आता यानुसार जर आपण बघितलं तर पहिले 3 स्टेटमेंट बरोबर येतात आणि चौथं स्टेटमेंट आपण बघतो ते 170 मध्ये सांगितलेलं कलम 170 मध्ये की प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघामधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले 500 पेक्षा जास्त आणि 60 पेक्षा कमी नसलेले सदस्य असतील. स्टेटमेंट बरोबर आहे, परंतु 168 मध्ये नाही तर कलम 170 मध्ये सांगितलेलं आहे, म्हणून हे महत्वाचं स्टेटमेंट आहे, हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. और आयोग सुद्धा यावर प्रश्न विचारू शकते, म्हणून ऑप्शन क्रमांक डी आहे ते चुकीचं आहे. आणि आता लॉजिकल अप्रोचवर तुम्हाला हा प्रश्न कसा सोडवावा की आता तुमच्याकडे कंबाईन एक्झाम आहे आणि त्यामध्ये खूपच कमी वेळ राहिलेला आहे, काही सेकंदातच उत्तर द्यायचं आहे. अशा वेळेस मिनिमम रिजेक्शन रूल लागत असतो. मिनिमम रिजेक्शन रूल काय आहे की ज्यामध्ये तुम्हाला जे ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शन मध्ये आपण बघतो कमीत कमी जे आहे चुकीचं आणि जास्तीत जास्त बरोबर पकडायचं असते. आता कमीत कमी चुकीचं पकडल्यानंतर 1 आणि 2 ऑप्शनच आपल्याकडे राहतात आणि ही एक रूल आहे की पहिले जे स्टेटमेंट असतात ते बरोबर घेऊन चालायचे असतात आणि शेवटचं उडवायचं असते. त्यानुसार सुद्धा तुम्ही ऑप्शन क्रमांक डी निवडू शकले असता. निगेटिव्ह सेंटेन्स साठी प्रामुख्याने लक्षात ठेवा. अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. ते कलम 170 मध्ये सांगितलेले आहे. किती सदस्य संख्या 60 आणि कमाल किती 500. कुठे? विधानसभेत थेट निवडणुकीद्वारा निवडलेले सदस्य. लक्षात ठेवा, विचारू शकतो समोर आयोग. तुमच्यासाठी महत्वाचा प्रश्न, तुम्हाला विधानसभेची रचना आणि विधान परिषदेची रचना याबद्दल भारतीय संविधानामध्ये कोणते कलम सांगितलेले आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तसेच द्विगृही सभागृहे भारतातील कोणकोणत्या राज्यामध्ये आहेत, किती राज्यांमध्ये आहेत ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. द्विगृही सभागृहे म्हणजे ज्या ठिकाणी विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही आहेत असे किती राज्य आहेत आपल्या भारतामध्ये ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याच प्रकारे पूर्ण आपली सिरीज आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही बाकीचे लेक्चर पाहू शकता, शॉर्ट व्हिडिओ पाहू शकता. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डेली आपण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.